कविता मावत नाही कवितेतही शिवाय मैफिल तू मावत नाही स्वरातही लिहून घ्या आहे माझे शब्द. एकही महाराष्ट्रातला नामे गिरामे कलावंत स्वतःच्या पार्टीशिवाय गाणार नाही. मी तुमच्या परभणीतल्या लोकांसोबत बसून जातो, कारण मी पहिले सांगलं की मी तानसेनाची अवलाद नाही, बाबासाहेबांची अवलाद आहे. आणि म्हणून मला काय तू बहुमान मिळवायचा नाही. गायन क्षेत्रातला दादासाहेब फाळके पुरस्कार नाही. मला माझ्या बाबासाहेबाचा मेसेज संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. मग ढोलकीवाला का मिळणार. मी एका भरतपूरला परिषदेला गेलो. एक सहज म्हणून जाऊन बघावं म्हटलं. खूप दिवसाचं कानावर होतं. गायकवाडासाठी गेलो त्या ठिकाणी, परंतु लोक ओळखतात. अरे म्हणजे मनोजराजा खरा त्यांनी गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. आपले भंतीजी होते हेमोदम्मो, त्यांचं प्रवचन होतं. ते गेले निघून प्रवचन, पण लोक कोणते बाहेर जाऊन आले. ते म्हटले नाही आपण मनोजराजाला गाणं झालंच पाहिजे. 2-4 पोर गेले गाडी घेऊन. एक ढोलकीवाला आणला, एक पेटीवाला आणला. आता काय बस आपल्याला बाबासाहेब सांगायला सांगायलाच पाहिजे. त्याच्यासाठी नाही चोरतो नाही नव्हतं नाही. राजूभाई आले नसते तर आम्ही पेटीवर सुरू झालो. मग बसलो स्टेजवर. मी आता पहिली विचारलं कार्य ढोलकीवाले म्हटलं, काय बाबा तुला कोणता ताल वाजवता येतो. दादा तुला दादरा वाजवता येतो. आता त्यानं दादरा सांगल्यावर गाणं काय घेतलं नाही. दादऱ्यात म्हणेल ना त्यानं केरवा वाजवला. अख्खं दादऱ्यातलं गाणं केरव्यात म्हणाला. असं तरी पण सांगलं हे भले भले नाही करू शकत. गाय मले काही पहिले सांगत मले गिरणी फुकार नाव नोंदवायचं नाही. मले माया बापाच्या इतिहासात एक मनोजराजा होऊन गेला मग बाबासाहेब सांगणार एवढी जरी जागा तरी माया मन समाधानी आहे. तरुणीची कविता तू मावत नाही कवितेतही. वाटणार फक्त तुम्ही शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरातही. शब्दांशिवाय मैफिल मावत नाही स्वरातही. डोळ्यामधले व्याकुळ सागर डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाही दुःखातही. आत्मेची सदा भुली तू मावत नाही अश्रुतही. साधने झाली सावितही
आणि सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले वर्ण असेल सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही. पत्रात अहो पत्रात लिही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली. बाबासाहेब आता ते शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाणार ही वार्ता मुंबईमध्ये वाऱ्यासारखी पसरली. ही सगळी जात काशी जातीची लोक बाबासाहेबांना निरोप द्यायला डोक्यावरती आले. सगळ्यांचा निरोप समारंभ झाला आणि शेवट रमाई गेली. साहेबांना म्हणतो साहेब अमेरिकेला गेल्या गेल्या खुशाली बाबासाहेबाच्या पापण्या पानावतात डोळे डबडबतात कारण रामजी बाबा निघून गेले. रमाईकडे बाबासाहेबांनी फक्त 200 रुपये ठेवले. 3 वर्षे होणार नाही. हे सगळं बाबासाहेबांना परिस्थिती आठवते आणि रमाई अशाच म्हणते की साहेब अमेरिकेला गेल्या गेल्या खुशालीचं पकडून पाठवा. तेवढं साहेबांचे डोळे पाणावतात आणि म्हणतात रामू काळजी करू नये. साहेब अमेरिकेला गेले पत्र लिहिलं रमाईला पाठवलं. रमाईनं पत्र वाचलं आणि ठरविलं की आपण सुद्धा साहेबांना पत्र लिहायला पाहिजे. आता इथून प्रश्न उठतो की लोक म्हणतात रमाई शिकलीच नव्हती. पत्र कशी लिहिली. चांगल्या चांगल्या प्राध्यापक लोकांनी मला म्हटलं त्यांची पंडिताची नाव मी जाहीर करणार नाही कारण त्यांना फार मोठा पुरस्कार मिळेल मी जर नाव जाहीर केली तर. त्या षडयंत्री माणसाला मला सांगायचं आहे की बाबा ज्योतिबा फुलेनं जसं सावित्रीला जमिनीवर अक्षर काढून शिकवलं तसंच त्या प्रज्ञा सूर्यानं त्याच्या लाईफ पार्टनरला जीवन सोबतीला अडाणी ठेवलं. सरकारी चिंतेच्या बाबा वाचा पुढचं शिकवलं नाही त्याहीपेक्षा पुढचं शिकवलं. म्हणून म्हणतोय रमाई अडाणी नव्हती असं अडाणी म्हणणाऱ्या आळणचोटांना सांगितलं. नाहीतर हेच कारण खोटी गोष्ट समाजात लवकर रुजल्या जाते. खरी गोष्ट रुजायला खूप कष्ट पडतात. म्हणून म्हणतोय रमाई वर्तमानपत्र सुद्धा वाचत होती. रमाई ग्रंथ सुद्धा वाचत होती आणि रमाई पत्र व्यवहार सुद्धा करत होती. काय लिहिली पतीला आपल्या पत्रामध्ये अहो पत्रात काय माझी चिंता माझी चिंता करता पिता पत्रात लिहिते माझी चिंता करता पिता मीरे कराना पण तुमचा हे स्वतः
माझी चिंता करता शिका, माझी चिंता करता शिका, मी परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला नका उपाधी कधी उपाधी कधी पण तुमची राम तुमच्या ज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर चढले. त्याच्या सिंहाचा वाटा कुणाचा आहे? माय रमाईचा. म्हणून 4 ओळी लिहितोय. ऐसा भी नहीं कि पहले आंख लड़ी होगी, ऐसा भी नहीं कि पहले आंख लड़ी होगी, फिर भी वो दोनों मिले, कितनी पाक घड़ी होगी. मनोज राजा बाबा साहब को इतनी ऊंचाई पर पहुंचाया
रमाई कितनी बड़ी होगी। प्रगल्भ विचाराची विक्रांत खान म्हटलं मनुष्य येतच नाही ना. आपल्या परभणीच्या गायिका मनीषा कांबळे यांच्याकडे 100 रुपये मिळाले. तसे परभणीची कलावंताची खाण आहे. गायक भरपूर आहेत, गायिका भरपूर आहेत, शायर भरपूर आहेत, म्युझिशियन भरपूर आहेत. चॅनलचं नाव काय? मी ज्या ठिकाणी राहतो फोन नाही ना इकडे माझ्याकडे. म्युझिशियन नाही, इकडे म्युझिशियन नाही, मला मी चेपटा माया 50 पिढे काय मागं गेलं मा घराण्यात कोणीच गाणं म्हणत नाही. अरे बापरे 50 पिढे मागं गेले. अरे बापरे आता खानदानी वारसा भेटला तुझे कोणी बोले कोणाचाच वारसा नाही, फक्त बाबासाहेबांचाच वारसा आहे. कारण माया घराण्यात पहिला वर्गापेक्षा जास्त कोणी शिकलं नाही. म्या त्याचं रेकॉर्ड ब्रेक केलं कारण मी दुसरा वर्ग शिकलो. माया मोठा बाप पहिला वर्ग, माया बाप पहिला वर्ग, पण रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं मी दुसरा वर्ग. 2 वर्ग शिकलो त्याचे, एक जास्त. सौ अंजली शिवाजी कांबळे, अंजली अंजली ताई यांच्याकडे 100 रुपये मिळाले. प्रगल्भ विचाराची विक्रांत खान होते. प्रतिभेपुढे तयाचे आहे आकाश, लहान होते. राईस केले त्याने पर्वत मनोज राजा, अबे कुंकू रमाईचे इतके महान होते. कष्टाची माझ्या प्रकाश विठ्ठलराव कांबळे धोतीकर राहणार परभणी यांच्यातर्फे 500 रुपये मिळाले. धन्यवाद. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, कष्टाची माझ्या पण अभ्यासाकडे तुमचे लक्ष तुम्ही खूप शिकावं आणि विधी व्हावं. तुम्ही खूप शिकावं आणि विधी व्हावं. पदवी घेऊन यावं. तुम्ही वेळेवर जेवण कर. पत्रामध्ये असं तुम्ही वेळेवर जेवण करा. एकदा बाबासाहेबांनी पाश्चिमात्य कायद्याचे 2 संच आणले 500 रुपयाला. त्या काळी बाबासाहेब विदेशातून मायदेशी आल्यानंतर अभ्यासिकेमध्ये स्वतःला बंद करून घेताना रमायला सांग. अभ्यासिका म्हणजे कुठला हो? दुसरी खोली. अभ्यासिका आता अभ्यासिकाचं स्वरूप वेगळंच झालं. बाबासाहेबांच्या अभ्यासिकेमध्ये एक शेळी आहे, ती अभ्यासिका असेल का? परंतु आपण असं गृहीत धरूया. हा
बाजूने चक्की पण. असं म्हणतोय बाबासाहेबांनी स्वतःच्या त्या खोलीचं दार बंद केलं. करण्याआधी रमाईला ताकीद दिली की रामू, माझ्या रूममध्ये फक्त जेवणच घेऊन न्यायचं, जेवण आणि पाणी. बापरे. यशवंताला सुद्धा येऊ द्यायचं नाही, मला डिस्टर्ब करायचा नाही. घराला बोलता झाले. बाबासाहेबांची आज्ञा रमाईने पालन केली. रमाई दुपारचं जेवणाचं ताट घेऊन गेल्या खोलीमध्ये. पाहते तर बाबासाहेबांची ते सांगितलं. रमाई हळूच म्हणते, साहेब जेवणाचं ताट आणले, जेवण जाऊ म्हणते. बाबासाहेब डोकं पुस्तकाचं आणि मुंगे हलवतात आणि बोलतात, रामू मी जेवणार ठेव तिथे. रमाई ताट झाकून निघून जाते. अशा संध्याकाळ होते. संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते आणि रमाई संध्याकाळच्या जेवणाचं ताट घेऊन बाबासाहेबांच्या अभ्यासिकेमध्ये जाते. पाहिजे तर सकाळचं जेवणाचं ताट तसंच आहे आणि दुसरं ताट रमाई हातात घेऊन आहे. हा मंजर, हा देखावा. परदेशात माझ्या साहेबाला कोण म्हणेल जेव म्हणून, ही काळजी रमायला होती. म्हणून ती आपल्या पती प्रेमापोटी साहेबांना ताकीद देऊन लिहिते पत्रामध्ये. काय जेवली असेल तर माझी रामू, काय करत असेल माझी रामू. साहेब इकडे लक्ष नका देऊ. तुम्ही वेळेवर जेवण करा, नका आठवू माझू व्यथा. मी परिवार सांभाळते, तुम्ही साहेब उन्नतीच्या पथावर आणण्यासाठी जेवढे बाबासाहेबांचे कष्ट आहेत तेवढेच रमाईचे सुद्धा आहे. आज काल द्यायला काचा वेगळ्याची दागिने घालायला मिळत नव्हती, आज त्यांची गडी सोन्यानं सजली. एकदानी काय, चेन काय, कानातले काय, सगळे सगळे तुझ्यामुळं. एकदा महिलांनी जर त्या गळ्यातल्या सोन्यासोबत बोललं की अरे बाबा काल तू माझे मायबाप आता बेगडाचा घालता घालता मेले, त्यांना मिळाला नाही, मला कष्ट मिळाला. बोला मी एकदा बोलते ना, मी महाराजांचं माझ्याचं पाणी बोलतो.
दीक्षाभूमीला जातो, दीक्षाभूमीची माती बोलतो. वा वा. पण तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे आणि तिनं बोललेलं ऐकता आलं पाहिजे. ते कान सुद्धा लागतील तुमच्याकडे. बोलायला शिका. बोललं तर ते चालेल. काय चालेल? मिलताना जिंदगी में तेरा साथ मारा, मिलताना जिंदगी में तेरा साथ मारा, हट्टी ना गम की काली वो रात मारमा, मिलताना जिंदगी में तेरा साथ मारमा, हट्टी ना गम की काली वो रात मारमा, ये सोना हीरे मोती सब कुछ तूने दिया, मिलताना जिंदगी में तेरा साथ मारना, हर बिना गम की काहे वो रात मारना, ये सोना हीरे मोती सब कुछ तूने दिया, वरना हमारी क्या थी औकात तुम्हारा। बोलणं की नाही सोनं काय अवकाश होते आमची? हे सोना हिरे मोती सब कुछ तूने दिया, वरना हमारी क्या थी औकात मारमा, ये मनोज राजा शायर लिखता रहेगा तब तक, ये मनोज राजा शायर लिखता रहेगा तब तक जब तक है इस बदन में प्राध्यापक कांबळे सर यांच्याकडे 200 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. शायरी ही नुसतं कल्पनेच्या बघायला नसावी, ती वास्तवाशी सुद्धा संलग्न असावी. मूर्त्यात जीव जर उतरत असेल त्या गोष्टीचं नाव आहे कवित्व. काव्याची प्रतिभा जीवानंद दादाकडे होती. मग आम्ही कुठेतरी त्यांचं पाहून त्यांचं बोट धरून त्याची पायगोळ होण्याचा प्रयत्न करतो. बापदर एवढा मोठा आहे, लेकर कशी झाली पाहिजे ते तर दाऊद इब्राहिम निघालं काय, याचं चोराचं त्याचं दाऊद इब्राहिमच नाही. आता वामन दादा जर चोरून केली तशी लोक हाणतील ना म्हणजे नाही का? अरे पहिली गोष्ट तेव्हा बुद्ध म्हटल्यावर बुद्धाची आयडेंटिटी असली पाहिजे. बुद्ध कोण? हे कांबळे सर. अरे बुद्ध आहे ते खोटं बोलतच नाही, नाही खोटं बोलत नाही, दारू पीत नाही, गॅरंटर तयार झाले पाहिजे तुम्ही. त्यावेळी खरं आपण बुद्धिस्ट असण्याचा सन्मान प्राप्त करू शकतो. नाही घरात काळी कचरा चलो दीक्षाभूमी. दोन्ही तबल्यावर हात असणारी माणसं नाही घातक असतात. पाणी बोले महाडच्या तळ्याचे, काय झाले भीमाच्या तळ्याचे. महाडला मी लोक गेलो त्यावेळी. पाणी बोले महाडच्या तळ्याचे, काय झाले भीमाच्या लढ्याचे. अरे हीच स्थिती मनोज राजा, हीच स्थिती पुढे राहिली तर काय होईल उद्याच्या पिढ्याचे.
येणाऱ्या पिढीचं काय होईल? म्हणून रामायण आणि बाबासाहेब ज्यावेळी तुम्हाला अस्वस्थ वाटेल, करमत नसेल, कुणाशी काही झगडा झाला असेल, निवांत बुद्धाच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर बसा, हात जोडून बघा त्यांचं मोठं. ही काही अंधश्रद्धा नाही. आपण अनुकरण करत असतो. अनुकरण करणे म्हणजे सत्याच्या मार्गावर आरूढ होण्याचा प्रयत्न करणे. म्हणून म्हणतोय महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा लेकरू बिघडणारच नाही ना. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, जयंती असेल, उपजयंती असेल, प्रतिमा समोर ठेवा, अभिवादन करा, एकत्र कुटुंब पद्धतीने जेवताना सगळी अशी गोल बसा, पोरांना मांडीवर घ्या, हात भरवताना त्यांना सांगा, बाबा बघ सगळं जग बदनाम झालं, बेमान होऊन राहिले मायबापाली, तू मला बेमान झाला चालतील, पण या मायबापाला बेमान नको राहा. बेमानच होणार नाही. म्हणून बोलतो संस्कार असे नसतात ना, संस्कार ओळखून पडतात का? की चला कांबळे साहेबांच्या घरी संस्कार मिळतात, द्याव 50 रुपयाचे संस्कार भेटतात का? नाही. म्हणून काल झोपडी ना गेली, झोपडी म्हणजे झोपडी, कल झुकी ना मिली, आज महलों की जिंदगानी है. कल झुकी ना मिली, आज महलों की जिंदगानी है. कल पानी ना मिला, आज घर में नल से पानी है. मनोज राजा, ये ना किसी अपना देवता का करिश्मा है, अरे परम पूज्य डॉक्टर बाबा साहब की मेहरबानी है. नका आठवू ममू व्यथा, मिहाले कराना, मिहाले कराना, सांभाळते लय आनंद झाला पत्राले तुमचे लय आनंद झाला यशवंत आली तुमच्या
या मनोजिराजा परी अलीकडे माझ्या समाजाला स्वप्न पडत नाही. अलीकडे स्वप्न पडत नाही. स्वप्न पडतही असतील तर भोगायला बाबाचं पडतं, उत्कृष्टांची पडत नाही. स्वप्न पडायला पाहिजे. झोपतच नाही, व्हॉट्सअप बघते, झोपतच नाही, स्वप्न कुठून बघते. हा एक बिमारीच आहे. यानं एवढं नुकसान केलं की आमच्या वाचन संस्कृतीचा सत्यानाश केला. काय ना या माणसानं काही लेकराचे डोळे गेले, असंही झाले. चष्मे लावून दिसत नाही, कशामुळं याच्यामुळं प्रत्येक बुद्ध म्हणतो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. जिथं अतिरेक झाला त्याचा रिप्लाय येतो ना, म्हणून तसे रिप्लाय येतात. जेवणात जसं मीठ पाहिजे तेवढंच घेतो, आळणी जमत नाही, खारकही जमत नाही. नेमकं तसा सगळ्या गोष्टीचा उपयोग करा आणि स्वप्न पडू द्या. मोठी स्वप्न पहा, छोटी पडू नका. मी माझ्या स्वप्नाची बाग लावणार आहे. मी माझ्या स्वप्नाची बाग लावणार आहे. काही स्वस्त, काही महाग लावणार आहे. अरे त्या महालात माझ्या झोपडीतील देवांच्या देवत्वाची शपथ. हे माझ्या झोपडीतील देव, माझ्या झोपडीतील देवांच्या देवत्वाची शपथ. मी महालातील देवांना आग लावणार आहे. आरोग्य माणूस मी काय करणार आहे. माँ रमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है. माँ रमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है. वो ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. मनोज राजा गमाने करोड़ों बच्चे कैसे पाले आंचल में, ये सवाल मैंने कल मेरे पास से पूछा है. तुम्ही साहेब
मध्ये टाकली त्या समुद्राची श्रीमंती मध्ये टाकली आणि झोपडीत गरीबाच्या तळाभूत शेवट केले कष्ट मानव केला